आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र सर, पुढची स्टेप नाही जमणार. म्हणजे माझा हात अडकलाय. मुद्दाम करते ना? नाही, खरं बोलतोय मी. खरंच अडकलाय. रुद्र सर, सोडा ना. सांगितलं ना नाही सोडता येणार. रुद्र सर, कोणीतरी बघेल. गौरीजी, मी पुरता अडकलोय. सांगा लोकांना. अहो पण माझ्या हाताला क्रॅम्प आलाय. आता तो क्रॅम्प जात नाही तोपर्यंत मला सुट्टाच येणार नाही. गौरीजी, नका ना हलू. हात दुखेल माझा. नंदाई, नंदाई आली तरी हा हात काही सुटणार नाही. गौरीची काय करताय? त्रास होतोय मला. थांबा ना अशा. रुद्र सर, नंदाई पाहतायत. हे बघा, तिच्याने नाही सुटणार आता. क्रॅम्प आला असेल तर मलम स्प्रे काहीतरी आणू का? तुम्ही तर नंदाईच्या आवाजात बोलताय. वा वा वा. नंदाई, नंदाई, काय तू इथे? काय काय चाललं? काय होतं? काय ते? हा, बरं झालं असा धक्का बसला नाही का? नाहीतर हात अवघडला होता माझा. सोडतच नव्हता या. मी नाही. रुद्र सर, कुणाही मुळे का असे ना, पण हात सुटला ते बरं झालं. फक्त आता पुढच्या वेळी असं अडकशील ना, तेव्हा दरवाजा लावून घ्यायचं लक्षात. नाही तर काय आहे, वाजवीपेक्षा मोठा धक्का बसायचा. रुद्र सर, मी तरी तुम्हाला सांगत होते ना, तुम्हाला ना भानच नसतं कसलं. जा बाबा. गौरीजी, रिहर्सल बाकी आपली. काय काय रिहर्सल? आता कसली रिहर्सल बाकी आहे तुझी? संगीत सुरू होत आहे खाली. चल लवकर. हा काय? नमस्कार 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 आणि सुस्वागतम. आजच्या या संगीतमय संध्याकाळी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी भरत, गौरीचा भाऊ. आणि मी रोहित, रुद्रचा भाऊ. वधूवरांचे भाऊ खांद्यावर एक मोठी जबाबदारी घेऊन इथे उभे आहेत. आणि ती फक्त आजपुरती नाही, लग्न पार पडेपर्यंत आपल्यावर जबाबदारी आहे. हो, ते तर आहेच. आणि आतापर्यंत आपण ती जबाबदारी पार पाडली आहे आणि त्यांच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत पार पाडू. हो, कारण गौरी आणि रुद्र सरांचं लग्न म्हणजे अडथळ्यांची शर्यत. कधी मधमाशा, कधी गरमागरम भजे, तर कधी मुलांची चिंता, तर कधी ग्रहांची दशा. आणि या सगळ्या अडथळ्यांना पार करत आपल्या प्रेमाच्या बळावर ते आज इथवर पोहोचलेले आहेत. प्लीज देवा, आता त्यांच्या प्रवासात काही संकट नको. हो, म्हणजे आपल्या सगळ्यांचीच ही इच्छा आहे ना. हो, अशाच त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी येत आहे
जिच्याशिवाय रुद्रचं पानही हलत नाही. तिचं आणि रुद्रचं नातं काय आहे हे कोणीही शब्दात सांगूच शकत नाही. आई आणि मुलाचं नातं हे भावनांनी बांधलेलं असतं. आता त्याला शब्दात कसे बांधणार ना, मी सांग. रुद्रचा विश्वास त्याचं सर्वस्व, जिच्या मर्जीने चालतं रुद्रचं विश्व, जिने त्याच्यासाठी गायली होती अंगाई, येत आहे आपल्या रुद्रची लाडकी गंधाई. गुजरी जोडिया है ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. चोरून लफडी कधी रोमॅन्टिक प्रेम, प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम. हात झाले दोनाचे चार आता, राजा राणीचा बघा या नाही नेम. साजिरी गुजरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. कसा वाटला परफॉर्मन्स? आवडला की नाही? टाळ्या. काय झालं? नाही, मी पाहत आहे की रुद्र आणि गौरीचं उद्या भांडण झालं तर काय होईल? ते भांडतील? नाही नाही, कधीच नाही. नाही, कधीच नाही. नाही, पण मला काय वाटतं, आपण रुद्रलाच विचारूया ना. रुद्र, तूच सांग, जर तुमच्यात कधी भांडण झालं तर काय होईल? म्हणजे कोण भांडेल पहिलं? ते संसारात काय म्हणतात, ते भांड्याला भांड लागतं. हा, आता जिथे प्रेम असतं तिथे हलकी फुलकी भांडणं आलीच. जर समजा आमच्यातही भांडण झालंच तर चिडतील गौरीजीच. मी नाही, तुम्ही रागवाल माझ्यावर. नाही नाही, तुम्हाला फार लवकर राग येतो. रुद्र सर, मला नाही, तुम्हाला लवकर राग येतो. तुम्हालाच. तुम्हाला? बर, मग इतके दिवस चिडला का होतात माझ्यावर? नाही, आणि मुळात रोहित, तुझा प्रश्न चुकला. तू विचारायला हवं होतंस गौरीजी चिडल्यावर त्यांना समजवशील कसा, कारण त्यांच्यासाठी मी काही करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, ओके ओके. आता ना करेक्ट प्रश्न मी विचारतो, आणि हा दुसरा प्रश्न सगळ्यांसाठी. मला सांगा, गौरीचा फेवरेट कोण? रुद्र सर की बिट्टी? बिट्टी. रुद्र. बिट्टी.
नाही हा, रुद्र भाऊजी. अरे उत्तर तर टाय झाली. आता गौरी ताईच आपल्याला उत्तर देईल. गौरी, तूच दे उत्तर. तशी बिट्टीच फेवरेट राहणार आहे. बरं, मला नाही विचारणार? अहो रुद्र सर, तुमचं आम्हाला सगळं माहिती आहे. माझी फेवरेट पार्टनरच राहणार. तर असंच मी माझ्या आता फेवरेट व्यक्तीसोबत एक डान्स करणार आहे. वन अँड ओनली सोहा. टेन्शन कशाला, टेम्पररी हा मामला. फ्यूचर पर टीचर है साला, प्रेजेंट में जीले जरा. टेन्शन कशाला, टेम्पररी हा मामला. फ्यूचर पर टीचर है साला, प्रेजेंट में जीले जरा. आंखों में इमोशन बोले तो बोल बचन, चलने में स्लो मोशन है ना. फिल्मी स्टाइल है, जुल्मी ये स्माइल है, चिकना प्रोफाइल भी है ना. अरे कौन है तू ये तो बता. देखो तो बच्चा है, मारो तो लुच्चा है, जानो तो सच्चा है दिल विल मेरा. आली लहर केला कहर, सारे शहर का मैं लाडला. आली लहर केला कहर, सारे शहर का मैं लाडला. अरे आओ ना फिर आवो ना, झूमो ना नाचो जरा. अरे आओ ना फिर आवो ना, झूमो ना नाचो जरा. आता रोहित दादा आणि सोहा वहिनींच्या जबरदस्त परफॉर्मन्स नंतर आता आपल्या समोर सगळ्यात स्पेशल डान्स होणार आहे. कारण सगळ्यात खास व्यक्ती आपल्या समोर येणार आहे. ते म्हणजे रुद्र सर आणि त्यांचे दोन पार्टनर. अर्थातच रुद्र सर, गौरी आणि बिट्टी. बिट्टी ये. नाही, मी नाही नाचणार. का, काय झालं? प्रॅक्टिस करून करून माझा पाय दुखतोय, मला नाही नाचता येणार. अच्छा, खूप दुखतोय का पाय? हो. बेटी, तुला अजिबातच नाचता येणार नाही? नाही. ठीक आहे ना, हरकत नाही काही बिट्टी, तू आराम कर. रुद्र सर, मला काय वाटतं, तुम्ही दोघांनीच डान्स करा ना. आणि गौरी आणि रुद्राचा डान्स व्हायला पाहिजे की नाही? नाही, आम्ही पार्टनर शिवाय नाही डान्स करू शकत. रुद्र, अरे तिचा पाय दुखतोय, ती नाही डान्स करू शकत. तुम्ही करा की डान्स. आता बिट्टी डान्स करणार नाही म्हणून तुम्ही नाही करणार का? नाही, पार्टनर आणि आई नाचतील.
हो ना पार्टनर, प्लीज माझ्यासाठी. ठीक आहे, फक्त तू म्हणतेस म्हणून. नाही पण मला नाही जमणार. आपण तिला घेऊन प्रॅक्टिस केली होती ना. अगं कम ऑन गौरी, तुम्ही दोघं एव्हरग्रीन कपल आहात आणि रुद्र जमून घेईल की. तू फक्त त्याला फॉलो कर काय. स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता, मी तुझ्यात दिसतो कामला. आजही तू द्या, तूच सावली या दिशा, वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता, चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता, मी तुझ्यात दिसतो कामला. बिट्टी, तुझा पाय दुखत नाहीये ना? मला माहितीये, पण घाबरू नकोस.
मी नाही सांगणार आहे कुणाला. खोटं बोललीस ना तू आई आणि पार्टनरने डान्स करावा म्हणून. सगळ्यांची इच्छा अशी पूर्ण केलीस. ते गोड बाळ आहे ग हे. हा तुला तर बक्षीस द्यायला हवं. रेवती आंटी, पण हिला बक्षीस देऊन काय फायदा. नाही म्हणजे हिचा पाय फक्त आजच्या दिवस दुखतोय, पण उद्या काय. उद्या परत ती ह्यांच्या संसारात लुडबुड करणारच. मला नाही वाटत की बिट्टी असेपर्यंत हे दोघे सुखाने संसार करू शकतील. गौरी, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या बॉम्बची छोटीशी वात पेटवली मी. बघ तू लवकरच कसा मोठा धमाका होतो.